ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पूर्णांगी आणि सुमनने प्रियाच्या तोंड नागराजशी खुनाच्या बाबतीत काहीतरी बोललेलं ऐकलेलं असतं। तेव्हा प्रतिमा रविराजांना सांगते की प्रिया ही खुनाच्या बाबतीत बोलत होती आणि ते मधुभाऊच्या संदर्भात काहीतरी बोलत होते। तेव्हा रविराज बोलतात, मला तन्वीवर विश्वास नाही, ते काहीही करू शकते। पण रविराजांना समजत नाही की ह्या सगळ्यामध्ये नागराजचा काय संबंध। तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात, तू काय ऐकलंस ते नीट सांग। तेव्हा प्रतिमा सांगते की एका खुनामध्ये आता मधुभाऊन आपण अडकवू शकतो। तेव्हा इथे रविराज विचार करतात की प्रियाचं सत्य मला शोधलंच पाहिजे। तिकडे सुभेदारांच्या घरात प्रिया नाटक करायला लागते की इथे मधुभाऊ राहिले तर इथे सारखे पोलीस येणार। तेव्हा प्रताप प्रियाला बोलतो की मधुभाऊने या घरातून बाहेर काढल्यामुळे काय मिळणार आहे। तेव्हा सायली बोलायला लागते, मधुभाऊंचा सगळ्यांना त्रास होत असेल तर मी मधुभाऊने घेऊन इकडून निघून जाईल। तेव्हा प्रताप बोलतो, कोणी कुठे जाणार नाही, मधुभाऊ इथेच राहणार, जेव्हा तन्वीला भीती वाटत असेल तर ते निघून जाईल। इकडे प्रिया नागराज आणि महिपंतला भेटायला येते आणि बोलते, तुम्ही जो प्रकरण काढलायत ना त्यामुळे माझी चौकशी होऊ शकते आणि या सगळ्यामध्ये मी अडकू शकते। तेव्हा नागराज बोलतो, तू अडकणार नाहीस, पण मी जे काय सांगतो ते ऐक। तेव्हा प्रिया बोलायला लागते, ही बॉडी कोणाची। तेव्हा नागराज बोलतो की ही हरीशची बॉडी आहे। तेव्हा प्रियाला समजते की तो आश्रमातलाच माणूस आहे। तेव्हा ते प्रियाचा पाठलाग करणारे रविराज हे सगळं ऐकतात, कारण की त्यांना समजतं की हरीशचा खून नागराज आणि महिपंतनेच केला आहे। हे ऐकल्यानंतर रविराज अर्जुनला भेटतात आणि बोलतात, मी तुला माहिती देणार आहे, कारण की तेव्हा इथे रविराज बोलतो, ती बॉडी हरीशचीच आहे आणि नागराज आणि महिपंतने त्याला मारलेलं आहे आणि हे सगळं मी त्यांच्या तोंडून ऐकलं आणि तिथे तन्वी पण होती आणि हे सगळं मला आधीच माहित होतं, कारण की मला हरीशने चिठ्ठी दिली होती, कारण की त्यांनी सांगितलं होतं की मला महिपंतने धमकी दिली होती। इकडे मधुभाऊ अर्जुनला सांगतात की जी ती बॉडी मिळाली तो आश्रमात भाग येतच नाही आणि आश्रमाचा जो सातबार आहे त्या जागेमध्ये ही जागा येतच नाही। इकडे रविराज सुभेदारांच्या घरी जातात आणि प्रियाला बोलतात, तुझा खेळ संपलेला आहे। तेव्हा इथे पूर्णाई आणि अश्विन बोलतो, तुम्ही तुमच्या मुलीवर आरोप करताय। तेव्हा रविराज बोलतात, हे सगळं मी ऐकलेलं आहे, कारण की तिथे प्रताप, नागराज आणि तन्वी पण होती आणि ते सुद्धा मी ते खुनाबद्दल बोलताना ऐकलेलं आहे। ते रविराज बोलतात, मी पोलिसांना बोलतो तेव्हा आता कळेल। तेव्हा ते प्रियाची चांगली बंबेरी उडते आणि ती बोलते, नाही बाबा मी काय ते सांगते। तेव्हा इथे प्रिया सांगायला लागते, मी काही नाही केलंय, त्या हरीशला या महिपंत आणि नागराजनेच मारलंय आणि हे सगळं प्रकरण ह्या दामिनीत उकळण्यासाठी काढलेलं आहे। ते मधुभाऊ आणि अर्जुन बोलत असतात की मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा ह्या हरीशने साक्ष दिली, तेव्हा मी कसा खून करीन। इथे रविराज प्रियाला धमकी देतात, आतापर्यंत तू जे कारस्थान केलं त्यात तू वाचली, पण आता तू वाचू शकत नाहीस आणि तुझं जे काय आतापर्यंत चाललंय ते सगळं बंद कर, नाहीतर मी तुला चांगली शिक्षा देईन। तिकडे रविराज दामिनी वकीलला बोलतात आणि बोलतात, मी तुम्हाला मानत होतो कारण की तुम्ही चांगल्या वकील आहात आणि रविराज बोलतात, मी तुमची सनद रद्द करणार, कारण की तुम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देत नाही आणि तुम्ही उलटच वागता आणि गरिबांवर तुम्ही अन्याय करता। तुम्ही सांगतात की मधुभाऊने खून केला, पण हा खून महिपंत आणि नागराजने केलाय आणि जेव्हा खून झाला तेव्हा मधुभाऊ हे जेलमध्ये होते आणि रविराज सांगायला लागतात की मला हरीशने चिठ्ठी दिली होती, कारण की महिपंत त्याला धमकवत होता आणि या सगळ्यामध्ये कळतं की हरीशला मारण्याचा प्लॅन ह्या महिपंतनेच केला होता। इकडे दामिनी महिपंतला बोलते, तुम्ही मला सत्य सांगितलंच नाही, जेव्हा हरीशचा खून झाला तेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते। तेव्हा महिपंत बोलतो, हरीशचा खून मी केला, पण त्याचा टाळूवरचं लोणी खायचा प्लॅन तुमचा होता, त्याची बॉडी तुम्ही आश्रमात ठेवायला सांगितला आणि हे सगळं तुम्ही करायला सांगितलं। पण आता रविराजने महिपंत, प्रिया आणि दामिनी वकील या तिघांना चांगलंच अडकवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता पुढे काय होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।